नमस्कार प्रेक्षक हो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षक हो, विविध क्षेत्रातल्या 9 महिलांना आपण या नवरात्री निमित्त आमंत्रित करतो। तर आज आपल्या पाहुण्या कलाकार आहेत नीरजाताई। नीरजाताई नमस्कार, मनपूर्वक स्वागत आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। नीरजाताईंना आपण सगळेजण ओळखतो आणि ज्यांना साहित्याची आवड आहे ते तर नक्कीच ओळखत असतील, कारण अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत। त्यांच्या कवितांचा आस्वाद आपण वेगवेगळ्या कार्यक्रमातून दरवेळी घेत आलेलो आहोत आणि मला वाटतं बऱ्याच ठिकाणी तुम्ही कवितांचं सादरीकरण देखील केलेलं आहे आणि फार कमी कवयित्री झाल्या की ज्या नामांकित झाल्या, तर त्यातल्या एक नीरजाताई आहेत। नीरजाताईंची थोडक्यात ओळख म्हणजे कवयित्री, कथालेखिका आणि कादंबरीकार म्हणून त्या प्रसिद्ध आहेत। समीक्षक मसू पाटील यांच्या त्या कन्या आहेत। त्यांचे काव्यसंग्रह निरन्वय, वेणा, श्री गणेशा, मी माझ्या थारोळ्यात आणि निरर्थकाचे पक्षी तसेच अनेक कथासंग्रह आहेत। ललित लेखनही त्यांनी विपुल प्रमाणात केलेलं आहे। दूरदर्शन, आकाशवाणीवर नेहमीच त्यांचे मुलाखत किंवा इतर सदर देखील त्यांचं अभिवाचन त्या करतात आणि आज त्यांचा सगळा साहित्यिक प्रवास आपण जाणून घेणार आहोत। या नवरात्रीच्या निमित्ताने त्यांचा साहित्यिक दृष्टिकोन कसा आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत। साहित्याचे नीरजाताई संस्कार तुमच्यावर घरातूनच झाले अर्थातच वडिलांमुळे, तर कसं वातावरण नेमकं त्यावेळी कसं होतं ते जाणून घ्यायला आवडेल। माझे वडील डॉक्टर मसू पाटील आता नाही आहेत ते हयात, पण मराठीतले मोठे समीक्षक आणि त्यांना म्हणजे खूप अपवादात्मक असं होतं। आपल्याकडे मराठीमध्ये फक्त दोघांनाच आतापर्यंत 2 साहित्य अकादमी मिळालेले आहेत। हे साहित्य अकादमी एक मिळतं, पण त्यांना त्यांचे ओरिजिनल मूळ लेखनासाठी म्हणजे सर्जन प्रेरणा आणि त्या एका पुस्तकासाठी त्यांना मिळालेलं आहे, त्यांच्या मूळ पुस्तकासाठी मिळालेलं आहे आणि दुसरं मिळालंय ते त्यांच्या अनुवादासाठी। तर हे 2 पुरस्कार फक्त पहिल्यांदा दिलीप चित्र्यांना मिळाला होता, दीपू चित्र्यांना, आणि आता बाबांना मिळालेले। तर त्यामुळे एक असं मराठी समीक्षेतलं एक असं वजनदार नाव आहे ते। पण माझा जन्म झाला आणि बाबा मालेगावला प्राध्यापक म्हणून गेले आणि त्यामुळे त्यांचं पुढचं सगळं म्हणजे मी 30 वर्षाची होईपर्यंत, म्हणजे माझं लग्न होऊन मला मुलगी होईपर्यंत माझे वडील मनमाड आणि मालेगावला होते आणि मग पुढे मनमाडला ते प्राचार्य झाले। आणि तो काळ सगळं मला आठवतोय। म्हणजे मी 5वीत असताना ते मनमाडला गेले 69 साली आणि तिथून जरा एक वेगळा प्रवास आमच्या पण आयुष्याचा झाला। त्याचं कारण असं की मनमाड हे रेल्वे जंक्शन आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, पण बाबांचं खूप मोठं कार्य आहे त्याच्यामध्ये की मनमाडला त्यांनी साहित्य आणि सांस्कृतिक जंक्शन बनवलं। त्या अर्थाने तिथे अनेक कवी, अनेक लेखक येऊन गेलेले आहेत आणि आम्ही लहान असताना एक कुतूहल असतं आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातला लेखक पाहावा, त्याला ऐकावं आणि तो जवळून पाहावा, म्हणजे कुसुमाग्रजांना जवळून पाहणं, त्यांच्यावर फोटो काढणं, असे क्षण आमच्या आयुष्यात आलेले आहेत। तर ते आणि खूप छान गप्पा, म्हणजे माझ्याकडे कुसुमाग्रजांचं एक पत्र सुद्धा आहे त्या काळात लिहिलेलं त्यांनी, मी लिहायला लागल्यानंतर कवितेच्या बाबतीत। तर ही अशी खूप छान छान आठवणी त्या मनमाडने आम्हाला दिल्यात आणि त्याला अनेक क्षेत्रातली लोक तिथे येत होतीच, पण त्याबरोबरच मी जसं म्हटलं की कवी आणि साहित्यिक खूप होतं ते एक असं खूप छान वातावरण होतं वाचायला। आम्ही मुंबईत राहत होतो आणि वडील एकटे तिकडे राहत होते आणि मे महिन्याची सुट्टी आणि दिवाळीची सुट्टी अशा 2 सुट्ट्या आम्ही मनमाडला जायचो आणि सकाळच्या म्हणजे रात्रीच्या गाडीने आम्ही जायचो पॅसेंजरने, सकाळी उतरायचो, गेल्याबरोबर कपडे करायचे, आंघोळी करायच्या, कपडे करायचे आणि लायब्ररीत जायचो मनमाडच्या। आणि बाबांनी लायब्ररी इतकी समृद्ध केलेली होती की मला आठवतं मी 8वीत असताना ना मराठीतली एकूण एक नाटकं वाचलेली आहेत। म्हणजे त्या काळामध्ये जो नाटकांचा सेक्शन होता तो सगळा, म्हणजे अगदी देवलांपासून ते विजय तेंडुलकरांपर्यंत अशी सगळी नाटकं त्या काळात वाचायला मिळाली। पण पुढे हे सगळं चालूच राहिलं, म्हणजे वाचन हा घरातला, म्हणजे मला माझं जे पहिलं पुस्तक आलं निरन्वय माझा कविता संग्रह, त्याच्या अर्पण पत्रिका आहे ती म्हणजे माझ्या वडिलांना अर्पण केलं ते पुस्तक आणि त्याच्यात मी असं लिहिलंय की ज्यांनी खाऊ म्हणून माझ्या हातात पुस्तक ठेवलं, म्हणजे त्यांना माहिती होतं नीरजाची भूक काय आहे ते
आणि त्यामुळे त्यांनी कायम माझ्या हातात, म्हणजे अगदी लहानपणापासून वाचायला लागलं ना पुस्तक हातात ठेवून. हे सगळे पुस्तकांचे संस्कार. आणि म्हणजे मी 10वी पर्यंत जाईपर्यंत मग अरुण साधू, जीए वगैरे तर वाचतोच आपण, पण त्याच्यानंतर अरुण साधू, सगळी मग दलित लिटरेचर, हे सगळंच, म्हणजे बलुतं असेल किंवा मला आठवतंय त्यावेळेला प्रई कमळांचं आठवणीचे पक्षी आलेलं पुस्तक असू देत, किंवा नाही अरुण साधूंची मुंबई दिनांक आणि सिंहासन, ह्या सगळ्या कादंबऱ्या, हे सगळं वाचन त्या काळामध्ये इतकं होत होतं. पण तेव्हा मला असं कधी वाटलं नव्हतं की आपण लिहू, कारण लिहिणं म्हणजे असं डोक्यातच नाही आलं कधी. पण मला आठवते 12वी झाल्यानंतर मला वाटतं मी पहिल्यांदा एक कथा लिहिली, सगळ्यात पहिली कथा लिहिली, आणि नंतर कवितेकडे वळले मी. मधल्या काळात माझे लग्न झाल्यानंतर कथा थांबली होती, मग ती पुढे चालू झाली नंतर. पण तो काळ जो होता ना, तो काहीतरी सुचण्याचा काळ होता. पण बाबा समीक्षक होते आणि त्यामुळे मी काही सुचलं तरी ते त्याला चांगलं नव्हतं. म्हणजे भीती असली म्हणजे त्याला दाखवलं तरी ते सांगायचे ठीक आहे तुला लिहितेस तर तू लिही, पण तुझ्या हातात ना वेगळं काहीतरी होऊ दे आणि चांगलं काहीतरी होऊ दे, की जे इतर मराठी कवींपेक्षा काहीतरी वेगळं असू शकेल. बाकीचे म्हणतात तेच जर तू म्हटलंस तर ती कविता म्हणजे ते हे नाही होणार, तुझं वेगळे पण उठून दिसणार नाही. आणि मग तो तिथे मी लिहित होते, एमए करेपर्यंत मला आठवत आहे की माझं लेखन चालू होतं, थोडंफार छोट्या छोट्या कविता मी लिहित होते. आणि एमएला मी फर्स्ट इयरला असताना माझं मी युरोपियन लिटरेचर आणि अमेरिकन लिटरेचर घेतलं होतं त्यावेळेला. आणि युरोपियन लिटरेचरचा अभ्यास करताना तर मी त्याला सार्त्र, अल्बर्ट कामू हे सगळे वाचत होते, तिकडे टॉल्स्टॉय, डोस्टोव्स्की वाचत होते. ही सगळे लेखक मंडळी वाचताना एक परिणाम असा झाला माझ्यावर की माझा सगळा जगण्याकडे बघण्याचा, आयुष्याकडे बघण्याचा जो एक आपला दृष्टिकोन असतो तो सगळा बदलत गेला. आणि एक तो निरर्थकपणा तो त्या वयात असतोच सगळ्यांच्या, म्हणजे मला वाटतं प्रत्येकाच्या असतो की एकटं विचार करणं. मला एकांत आवडायचं, मी खूप अशी एक्स्ट्रॉवर्ड नव्हते, इंट्रोवर्ड होते, आणि त्याच्यामुळे मग एकटं बसायचं, दिवसभर पुस्तकं वाचायची, मी कधी बाहेर खूप खेळायला पण जायची नाही. तर त्यामुळे हे त्या काळामध्ये मग ते कुठेतरी सगळं असं मनात झिरपत गेलं. आणि मला आलं म्हणजे जे पुस्तक कामूचं आहे ते ओरिजिनल फ्रेंचमध्ये त्याचं नाव लेत्रांजे म्हणून आहे आणि ते स्ट्रेंजर म्हणून ट्रान्सलेट झालेलं, ते आम्हाला अभ्यास झालं होतं. मी त्यातल्या तो नायक मेरसा त्याच्या इतक्या प्रेमात पडले की अजूनही बाहेर पडलेलं नाही त्याच्यात. तर त्या काळामध्ये मग मी, आणि वेटिंग फॉर गोदो सारखी नाटकं होती त्यावेळेला, पिंटर, बेकेट हे सगळे नाटककार अभ्यासत होते. ते खूप छान काळ होता तो. आणि त्या काळाचा एक प्रभाव असेल की माझ्या कवितांमध्ये हळूहळू ना पाश्चात्य मिथकं आणि भारतीय मिथकं यायला लागली. म्हणजे हा काहीतरी ते म्हणजे एका क्षणी कधीतरी अशी सुचली. आणि माझी ती निरन्वयमध्ये कविता आहे, मी नेहमी सांगते सगळ्यांना, आज तरी तो नक्की येईल नावाची कविता आहे. म्हणजे गोदो, द बेकेटचा गोदो आहे त्याच्याबद्दलच आहे, पण हा गोदो वेगळा आहे, हा सर्वव्यापी गोदो आहे. जो गॉड आपण म्हणतो तो सर्वव्यापी आहे. आणि त्याच्यामध्ये भारतीय आणि पाश्चात्य मिथकांबरोबर, म्हणजे मी त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की वाट बघतोय आणि मग इथे काय काय घडलं ह्या संपूर्ण सांस्कृतिक पटलावर. म्हणजे अगदी गोदोपासून पोचोचं आलं, त्याच्यात मध्ये म्हणजे इडिपस आला, त्याच्यात भीष्म आला, इथूनच भीष्माने त्याच्या बापाची वरात आणली, आणि इथूनच ईव आणि साप, म्हणजे ते पॅराडाईज लॉस्ट म्हणतो आपण, ते दोघं गप्पा गोष्टी करत गेले. आणि मग ऍडम आणि इव्हचं ते जो सगळा प्रसंग आहे तो आहे त्याच्यातनं सुचवलाय. आणि त्याच्यात असं लिहिलंय की इथेच कोणा द्रौपदीची वस्त्र पेडली आणि त्याच्याच पताका करून इथूनच पंढरपूरची दिंडी गेली. ही कविता लिहिल्यानंतर बाबांना वाटलं की आता हे तू वेगळं लिहितेस. आणि मग तिथून माझा सगळा मग कवितेचा एक वेगळा प्रवास सुरू झाला. आणि शाळेचं काही कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे शाळा कॉलेज दोन्ही? नाही, शाळा मी सरस्वती विद्यालयाला होते घाटकोपरच्या इथे. आणि त्या शिक्षकही आपल्या, शिक्षक माझ्या इंग्रजीच्या मॅडम खूप, मी इंग्रजी घेण्याचं कारण माझ्या इंग्रजीच्या मॅडम खूप चांगल्या होत्या. बक्षी मॅडम म्हणून आहेत आमच्या, त्यावेळेला त्यांचं आडनाव वैद्य होतं, तरुण होतं एकदम, पण त्यांनी इंग्रजी इतकं पक्क छान करून घेतलं. म्हणजे मला आठवते त्या मला आता सांगतात कधीतरी की नीरजा तेव्हा मला कळलं होतं तू लिहिणार काहीतरी, कारण तुझी निबंध इंग्रजीत सुद्धा मी कधी असे लिहून आणले नाही घरून, मी वर्गात सांगितलं की लिहायचं. असं होतं माझं थोडंसं लेखन त्यावेळेला. तर सुचायचं मला, विशेषतः निबंध वगैरे, एक थोडा उपरोध, माझ्या लेखनात उपरोध खूप असायचा. आणि सगळ्या एकूण सिस्टीम तेव्हापासून मला आठवतंय. म्हणजे मला, मी बीए केलं तेव्हा मराठीच्या पेपरमध्ये, म्हणजे इंग्रजी पण होतं आणि मी एसवाय ह्याला FYBA ला होते. मराठीला FYBA ला एक पेपर होता मराठी, नंतर मग एंटायर म्हणजे अर्ध इंग्लिश आणि अर्ध इतिहास घेतला होता.
तर त्यावेळेला मला आठवतंय की माझ्या निबंधाला आमचे केंदुरकर सर म्हणून होते आणि त्यांनी ते खूप कडक होते, म्हणजे मार्क त्यांच्या हातून सुटायचे. माझ्या निबंधाला 7 मिळाले होते की मी कोणतरी पुढारी किंवा काय झालं, आणि मी इतकं सरकास्टिक लिहिलं होतं, म्हणजे आजची व्यवस्था जी आपली राजकीय आहे ती कशी असेल त्याच्याच पद्धतीने त्यावेळेला पण सगळ्या काळामध्ये तसंच असतं. तर मी किती काय करेन, आणि मग ते एकीकडे हसू येणं आणि एकीकडे त्यातला उपरोध. तर त्यावेळेला ते इतके खुश झाले होते, म्हणजे हा उपरोध माझ्यामध्ये तेव्हापासून होता आणि तो माझ्या कवितेतनं आणि लेखनातनं सतत येत राहिला. माझ्या काही कथातनं तो सुद्धा तो येतो. तर हे सगळं लेखन कदाचित मला वाटतं त्या इंग्रजीच्या मॅडम भेटल्या, इंग्रजी चांगलं झालं, 10वीला मला इंग्रजीत मार्क चांगले मिळाले, आणि मग मी असं ठरवलं असेल की आपण मराठीत, घरातल्या सगळ्यांनीच मराठी MA केले, आपण इंग्रजीत करू. हे एक कॉन्ट्रीब्युशन शाळेचं आहे. पण खरंच कमाल आहे, कारण मराठी माणूस आहे आणि इंग्लिशमध्ये त्यांचं सगळं अध्यापन केलेलं आहे, आणि अध्यापनाचं देखील बरेच वर्ष तुम्ही कार्यरत होता. म्हणजे तुम्ही स्वतः लोकांना शिकवायचं, मुलांना शिकवायचं, मुलं घडवलेली आहे. अध्यापनाचं कसं होतं, म्हणजे कॉलेजमध्ये शिकवायचं तेव्हा? योगायोगाने किंवा मी म्हणेन की दुर्दैवाने म्हणून त्या अर्थाने की मला ना सगळी कॉमर्स कॉलेजेस मिळाली. अच्छा. फक्त इथे आचार्याला मी 1 वर्ष होते, आचार्य मराठीमध्ये. त्याला मला आर्ट्सच्या आणि सायन्सच्या मुलांना सुद्धा शिकवायला मिळालं. पण पहिला मला नोकरी लागली ती हाजी अलीच्या लाला लजपतरायला, त्याच्यानंतर चिनाय हे सुद्धा कॉमर्स कॉलेज, आणि नंतर मी चिनाय कॉलेज बंद झाल्यानंतर मी पोद्दार कॉलेजला गेले माटुंग्यात, पण इंग्रजी लिटर. मग मी ज्युनियरला होते आणि मी डिग्रीला नाही गेले, आणि तिथे शिकवायला मिळतं. त्यामुळे मला कविता, कथा, कधी एखादी कथा, एखादा नाटकाचा एकांकिकांचा फॉर्म होता आमच्या इंग्रजीच्या पुस्तकात, प्रत्येक वेळी बदलत होतं. कधी एखादी कथा असायची, कधी छोटीशी कादंबरी असायची, आणि बाकी लेख असायचेच, आणि कविता म्हणजे माझं आवडतं हे होतं. आणि काही पुस्तकांमध्ये बऱ्या असायच्या कविता, पण माझ्या पिंड जो होता पिंड त्याला सूट असलेल्या कविता म्हणजे मन लावून शिकवलेल्या आहेत, आणि मुलांना सगळं ते जे मी वाचलेलं आहे किंवा आपण जे जे त्याची ओळख करून देत होते. आणि मला काही वर्गांमध्ये मुलं पण खूप चांगली मिळाली, म्हणजे अजूनही ती संपर्कात आहे. वाचन त्यांचं, आणि ते मी त्यांच्या पण गोष्टी सगळ्यांना सांगत असते की ते किती चांगलं वाचतात. म्हणजे आपण नावं घेतली की मॅडम हे पुस्तक आम्हाला मिळेल का, असं करून. म्हणजे मग तिथे मेक्सिकन रायटर्स असतील, लॅटिन अमेरिकेचे रायटर असतील, किंवा टर्कीचे रायटर्स असतील, हे सगळे पामुक असेल किंवा मार्केस असेल, ह्या सगळ्यांची पुस्तकं आम्ही वाचलेली आहेत, आणि ही सगळी पुस्तकं त्या मुलांबरोबर शेअर करत होतो. म्हणजे अध्यापनाचा पण अनुभव चांगला आणि वाचनाचा पण, आणि मराठी सोडून इंग्लिशचाही एवढा गाढा अभ्यास तुम्ही केला. पण त्या अध्यापनात एक होतं की आपल्याला जे काय होतं, आपल्याला हवं ते आपल्याला मुलांना देता येतं असं मला वाटतं, आणि लिटरेचरमध्ये ते येतं, आणि मुलांकडून आपल्याला रिटर्न पण खूप मिळतं. आणि तुम्ही तरुण राहता मुलांबरोबर, खूप छान फ्रेश राहता, त्यांच्या जगाबरोबर राहता. मला ते फार महत्वाचं वाटतं की त्यामुळे असेल माझ्या कथांमध्ये तरुण मुलांचे सुद्धा प्रश्न येत राहतात. त्याचं कारण पण ते असेल, कारण मी माझ्याच जगात नाहीये, मी ते जग ओलांडून आत्ताच्या मुलांच्या जगात पण येऊ शकते. त्याचं कारण हे अध्यापनात मला भेटलेली सगळी तरुण मुलं, नेहमी तुम्ही तरुण तजेलदार, आणि त्यांचे प्रश्न, त्यांचे नवीन समस्या, आणि इतकं नवीन आयुष्य त्यांचं वेगाने बदलते आत्ताचं, म्हणजे आमच्या तुलनेने खूपच वेगाने. तर त्यामुळे ते मला समजून घ्यायला आवडतं, आणि ते रूपांतरित होतं लेखनामध्ये. नक्कीच. आता कवितेचाच विषय आपला चालू आहे, तर एक छानशी कविता तुम्ही सादर करावी अशी तुम्हाला. आता हे नवरात्रीच्या निमित्ताने होत आहे, त्याच्यामुळे एक छोटीशी कविता बायकांनाच उद्देशून आहे. माझ्या बायांनो म्हणून कविता आहे. माझ्या बायांनो, किती सुखी सुखी असता, देवघरात, माझघरात, स्वयंपाकघरात. आपल्या आराध्य दैवताची पूजा करताना ओसंडत असतो चेहरा. आपल्या आराध्य दैवताची पूजा करताना ओसंडत असतो चेहरा. कृतार्थ पदराड. घराच्या 4 चौकटींना असते महिरप घरंदाज. भिंतीच्या श्वासातून सुटत नाही निश्वास. उंबरठ्या आड असतो वडिलोपार्जित दरारा. पाऊल घुटमळत असलं दारात तरी पडत नाही ते बाहेर चुकूनही. माझ्या बायांनो, 100 वर्ष उलटून गेलीत आता ह्या सगळ्याला. हे असं जगणं बाईचं होतं त्याला आता 100 वर्ष उलटून गेली. तरी कशासाठी सांभाळतात हा वेदनेचा घरंदाज वारसा. घुसमट भरून राहिली असेल घराच्या वाशातच, तर कसा सांभाळेल तो घराचा डोलारा. उकळून टाकायला हवा आता घराचा अंबरठा.
उघडून टाकायला हवा आता घराचा उंबरठा, आतलं आणि बाहेरचं असं काही नसतं हे पटवायला हवं स्वतःलाच. बायांनो बाहेर पसरली आहे स्वच्छ हवा, बायांनो बाहेर पसरली आहे स्वच्छ हवा, श्वास घ्या आणि मोकळे करा पैजणांचे घुंगरू, परसातील लाडाचे खोल तळ बुजवून टाका नव्या मातीनं, त्यावर लिहा गाणं आभाळाला हात पोचणाऱ्या मुलीचं. बायांनो बाहेर या स्वयंपाकघरातून, माझ घरातून, देव घरातून आणि करा पायाभरणी आकाशाला कवेत घेणाऱ्या, तुमच्या अस्तित्वाला ओळखणाऱ्या या भुईवरच्या तुमच्या घराची, या भुईवरच्या तुमच्या घराची. किती छान आहे. ही पायाभरणी आता बायकांनी करावी. कारण स्त्रीला माहेर असतं, सासर असतं असं म्हटलं जातं, पण ते कुठलंच घर तिचं नसतं. अगदी बरोबर. आणि आज आपण एकीकडे नवदुर्गा ह्या सगळ्या म्हणजे आहेत, आपण 9 दिवस आपण दुर्गेचा उत्सव करतो आणि आपण आपल्यातली दुर्गा विसरत चाललोत असं मला वाटतं. आपण आपली एक वेगळीच अजूनही ती एक पारंपरिक बाईच आपण आपल्या मनात ठेवली आहे का असं मला आज सगळीकडे पाहता प्रश्न पडतो. दुसऱ्या स्त्रीचं हे करू शकते. तर ते अशा काळामध्ये आता मला वाटतं की बायकांनी त्यांच्यामध्ये आहे सत्व ना, तर ते ओळखायला हवं. म्हणजे आपल्याला काय हवंय नेमकं ते ओळखणं आणि त्याच्यातनं बाहेर पडणं. त्या जुन्या जुन्या पारंपरिक गोष्टी आपण किती वर्ष करणार आहोत ज्यांनी बायांना जखडून ठेवल्या. म्हणजे मला ना नेहमी वाटतं की आपल्या ज्या सगळ्या परंपरा, आपली जी कर्मकांड आहेत ना, त्यात आपण जर गुंतून राहिलो तर आपल्या बाहेरचा विचार नाही करता येणार. बाहेर एक मोठा अवकाश आहे, आकाश आहे आपल्यासाठी. ते आकाश पादाक्रांत करायचं असेल, नुसतं असं सुनीता विल्यम असं होता येत नाही. त्यासाठी अभ्यास करावा लागतो, त्यासाठी वेगळ्या जगात जावं लागतं. म्हणजे काही आपल्याला जर आदर्श आपल्या डोळ्यासमोर असतील तर आपल्याला त्याच्यात ना आपल्या ह्या सगळ्या चौकटीतनं बाहेर पडायला पाहिजे. मला वाटतं चौकट तोडणं दुर्गेने सुद्धा तेच केलंय. आणि पार्वतीची जी आपल्याकडे जी कल्पना आहे ना, खरं तर आपण जर पुराणं वाचली तर आपल्या लक्षात येईल की आपल्या ह्या सगळ्या सक्षम, पार्वती तर खूप सक्षम होती. म्हणजे तिचेच ती शंकरांना सल्ले देत होती आणि म्हणजे एक वेगळा प्रकारचा त्यांचा दोघांचा हे होता, ऋणानुबंध होता. एकमेकांना सांगणं, एकमेकांचे चुका दाखवणं, हे सगळं ते करत होते आणि पूरक असं आणि एकमेकांना पूरक असणं. तर हे सगळं म्हणजे आपल्यामध्ये पण ती शक्ती यायला पाहिजे. आता आपल्याला सगळं भान पाहिजे आजूबाजूला काय चाललंय. म्हणजे आपल्याला ज्या लहानपणी आम्हाला गोष्टी सांगायच्या त्याच्यामधली दुर्गा शंकरांना की देवा तुम्ही हे बरोबर केलं नाही हे सांगायची ती. असं सीतेने पण रामाला बरेच सीतेमध्ये केलेलं आहे. म्हणजे रामाची चूक आहे जी आपण नेहमी म्हणतो की त्यांनी तिला अग्निदिव्य करायला लावलं, तर ती चूक आहे. एक आदर्श राजा, आदर्श पुत्र आहेच तो, पण सीतेच्या बाबतीत त्यामुळे सीतेने स्वतःला गुही सामावून घेतलेलं. तर हे सगळी म्हणजे ते बोलण्याची ताकद आपल्याला मिळाली पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी म्हटलं की आता स्वयंपाकघर आहे, आपल्या स्वतःच्या पोटासाठी जेवण करा, पण त्यात गुंतून नका राहू, देवघरात गुंतून नका राहू. किंवा हे सगळं आहे कर्मकांडात तुम्ही अडकलात ना की बाहेर पडणं फार कठीण असतं. मला वाटतं तुम्हाला जर मोकळं व्हायचं असेल पूर्णपणे तर ह्याच्यातनं पहिल्यांदा बाहेर पडायला पाहिजे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात लेखिका कवयित्री नीरजाताई यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण नवरात्री निमित्त खास पाहुणे आमंत्रित केलेले आहेत. आपल्यासोबत आहेत कवयित्री लेखिका नीरजाताई. नीरजाताई, आता आपल्याला कुठून तरी प्रेरणा मिळते. म्हणजे घरातच वडील होते, तेच आपल्याला आदर्श मिळत होते. त्यांच्यासारखं म्हणजे कुसुमाग्रजांनाही तुम्ही अगदी लहानपणी पाहिलेलं आहे, त्यांचं पत्र तुमच्याकडे आहे. तर असे कुठेतरी आपल्या मनावर नकळतपणे ते बिंबवलं जातं किंवा आपले आदर्श असे नकळत तयार होतात की आपल्याला मोठेपणे आपण आपल्याला ह्यांच्यासारखं व्हायला आवडेल. तर तुमचे आदर्श साहित्यामध्ये कोण होते? मी आता मगाशी बोलता बोलता म्हणालेच आहे सगळं की MA ला मी जो अभ्यास केला ना त्यातलं अल्बर्ट कामू तर माझा आवडता होता. त्याच्याबरोबर मला इंग्रजीतलं T.S. इलियट म्हणून कवी आहे आणि त्याची वेस्टलँड नावाची कविता आम्हाला त्यावेळेला अभ्यासाला होती, मग मी नंतर वाचले आणखीन त्यांच्या कविता. पण ही सगळी माणसं आहेत ना, त्यांनी
जगभरातलं साहित्य मला वाचायला मिळालं हा मला खूप बरं एका अर्थी वाटते. म्हणजे मराठीतलं साहित्य तर होतच, म्हणजे माझे आवडते कवी मर्ढेकर आहेत, म्हणजे आपला एक संपूर्ण एक परंपरा आहेच. म्हणजे आम्हाला जनाबाईची परंपरा आहे, तुकारामांची आहे, ज्ञानेश्वरांची आहे, आणि ती इथे इथपर्यंत आपल्या मराठी कवीच्या केशवसुतांपासून मर्ढेकर आणि आताच्यापर्यंत सगळे कवी. तर मला भिंदांची कविता आवडते, मला मर्ढेकरांची कविता आवडते, पण मला माझ्या आवडते मराठीतले कवी सदानंद रेगे जास्त मला खूप आवडतात. ते त्याचं कारण परत मी मगाशी जो उल्लेख केला होता की माझा जो एक उपरोधाचा सूर आहे ना तो मला त्यांच्यामध्ये सापडतो अनेकदा. म्हणजे देवापुढचा दिवा असू दे किंवा सदानंद रेगे यांनी मायकोस्कीच्या कविता ट्रान्सलेट केल्यात, रशियन कविता आहे त्या मराठीत. तर म्हणजे कविता काय असावी आणि त्याचं वजन, शब्दांचं वजन आणि त्यातली आर्तता, त्यातलं सगळंच, म्हणजे त्याच्यात उपरोध आहे, आर्तता आहे, जगणं आहे, सगळं येतं त्यांच्या कवितेमध्ये. देवापुढच्या देवामध्ये किंवा वेड्याच्या ह्या कवितांमध्ये तर म्हणजे जबरदस्त आहे ते सगळं लेखनच त्यांचं. त्यामुळे मी त्यांच्या मरणाच्या कविता आहेत त्या सुद्धा, मृत्यूविषयीच्या कविता आहेत त्या सुद्धा, म्हणजे मी मरत नाही तर मी सहज बाहेर जाऊन येतोय असं ते इतकं सहज म्हणतात. तर मला माझा आवडता कवी म्हणजे विंदा आहेत, हे आहेत. आणि त्या अर्थाने मी म्हटलं तसं मला ऑक्टाविया पाज आवडतो, जो लॅटिन अमेरिकन कवी आहे. टी.एस. इलियट आवडतो. टी.एस. इलियट तर मला खूप इच्छा आहे अजूनही, असं खूप मी किती वेळा म्हणजे दीर्घ कविता आहेत लिहिलेल्या मी, पण मला अजूनही वाटतं की नाही, अजून आपल्याला वेस्टलँड सारखी टी.एस. इलियट सारखी कविता यायला हवी असं मला सतत वाटत राहतं. तर हे सगळ्यांचा प्रभाव एक माझ्यावर कायम, प्रभाव म्हणण्यापेक्षा ते माझ्या आजूबाजूला राहिले. तसंच लेखिकाही आहेत अनेक जणी की ज्या माझ्या म्हणजे आता गौरी देशपांडेचा उल्लेख करायला पाहिजे, सानियाचा उल्लेख करायला पाहिजे. ह्या मी माझ्या तरुण वया म्हणजे जेव्हा मी शिकत होते त्यावेळेला ह्या कवयित्री वाचल्या, सॉरी कथाकार वाचल्या आणि ह्या कादंबरीकार वाचल्या, आणि माझ्या मग लक्षात आलं की अरे ह्या वेगळं सांगतायत काहीतरी. म्हणजे बाईचं जगणं जे तेवढं फक्त एका चौकटीत बंदिस्त आले, त्या चौकटी ह्या मोडतायत आणि विचार करतायत. म्हणजे सानियाचा शोध वाचल्यानंतर मला वाटलं माझा एक आत्मशोधाचा शोध सुरू झाला, जो बाईचा आत्मशोधाचा होता. किंवा गौरी देशपांडेचा त्या कथा आणि कादंबऱ्या वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं अरे हे जगणं वेगळं आहे खूप. ही बाई स्वतंत्रपणे निर्णय घेते आणि खूप वेगळ्या पद्धतीचे, म्हणजे आजही स्त्रिया ज्याचा विचार करू शकत नाही. म्हणजे आपल्याकडे आजही काय की एखादा पुरुष नाही आवडला तरी त्याच्याबरोबर बायका संसार रेटत राहतात हे आपल्याला दिसतं. पण गौरीचे नायक आहेत त्या निर्णय घेतात. हे कालिंदी समजा थांग मधली तिची कालिंदी आणि नंदन आणि दिमित्री आहेत, आणि त्याचीच पुढे कादंबरी झाली मुक्काम नावाची. त्याच्यामध्ये ती सोडते नंदनला, कारण नंदन तिची पर्वा करत नाहीये. तो हा पुरुष सत्ता व्यवस्थेतलाच एक पुरुष म्हणून राहतोय आणि तिला गृहीत धरतोय, आणि ते गृहीत आपल्याला बाई म्हणून नाही, एक व्यक्ती म्हणून गृहीत धरणं तिला सहन होत नाहीये. तिचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. तर ते ती धुडकावते आणि ती दिमित्री सोबत जाते. ह्या सगळ्या गोष्टी अशा खूप विलक्षण वाटायच्या त्याला, कारण ते आपल्या चौकटीमधल्या जगण्यामध्ये नव्हतंच नाही सगळं. आणि अजूनही बायकांच्या चौकटीमध्ये हे नाहीये. आजचे सिनेमे आणि आजच्या काही फिल्म्स आहेत ते दाखवत आहेत की काहीतरी वेगळं जगणं. म्हणजे आमच्या काळामध्ये पण त्यावेळेला अनेक असे चित्रपट आले होते ज्याच्यामध्ये हे विषय हाताळले होते. पण बाई कसा विचार करू शकते किंवा ह्या चौकटी मोडू शकते हे आपल्याकडे समाजाला रुचत नव्हतं. आणि हे ना आमच्या काळामध्ये, तो आताचा काळ आणि मला आमच्या काळामध्ये पण खूप फरक वाटतो. 70-80चं दशक होतं ना, जे आम्ही ज्या वेळेला शिकत होतो आणि वाचत होतो, लेखन करत होतो, ते दशक असं खूप भारावून जाण्याचंच होतंय. म्हणजे ही स्त्रीमुक्ती चळवळ, म्हणजे 75ला जेव्हा महिला वर्ष डिक्लेअर झालं, आता आपण 8 मार्च फक्त आपण महिला दिन साजरा करतो, पण बाकी काहीच नाही करत. तुम्ही इव्हेंट म्हणून करता येतो. इव्हेंट करणं एखाद्या दिवसाचा ना, आणि तो दिवस कशासाठी आहे, तो आपल्या कोणत्या जाणीवा जागृत करतोय आणि काय करतोय नेमकं, ह्या जाणीवांचं आपलं पुढे काय करणार आहेत, आपल्याला कशातून तरी मुक्त व्हायला सांगतोय. स्त्री मुक्ती दिन आहे तो मुक्ती म्हणजे आपली पण मुक्ती, आपल्या ह्या सगळ्या चौकटीतनं मुक्ती करायची आहे, ते आपण करत नाही. तर ते सगळं मला वाटतं तो आमचा तो काळ खूप छान होता. हे सगळं आमच्यापर्यंत पोहोचत होतं. म्हणजे त्याला मुलगी झाली हो सारखं नाटक मी आचार्य मराठ्यामध्येच पाहिलेलं. म्हणजे इथेच ह्याच कॉलेजमध्ये त्यावेळेला ही असे कार्यक्रम घेतले जायचे. वर्गामध्ये आमच्या मुलांच्या समोर मुलगी झाली हो नाटक सादर केलं होतं आणि मी तिथे शिक्षिका होते त्यावेळेला. आणि ते पण मी पहिल्यांदा मी म्हटलं अरे काय छान सुंदर पद्धतीने आजच्या सगळ्या प्रश्नांचा त्याच्यामध्ये धांडोळा घेतला होता. तर हे सगळं करत होते त्यावेळेला. म्हणजे सगळी कॉलेजेस पण करत होती
आता आपण फक्त इव्हेंट करतोय असं मला वाटतं. आणि आपण परत बायकांना ह्या गेल्या 20-25 वर्षात मी पाहते आहे की स्त्रिया ज्या मुक्त व्हायला पाहत होत्या तिथे त्यांना कुठेतरी भीती घातली का की तुम्ही स्त्रीमुक्ती म्हणजे घर तोडणाऱ्या बायका, स्त्रीवादी बायका म्हणजे असं एक भीती ना पुरुष प्रधान समाजाने घातली बायकांच्या मनात आणि बायका मागे सरकल्या थोड्या आणि आता त्या पुन्हा मागे वळल्या. मी मगाशी म्हटलं की देवघरात अडकल्या, कर्मकांडात अडकल्या. म्हणजे तुम्ही मला नेहमी एक वाटतं की आपल्याकडे गुढीपाडव्याला मोटरसायकलवर स्त्रिया निघतात पण त्या मिरवणुकांमध्ये ती मोटरसायकल ही मॉडर्न कन्सेप्ट आहे की ती वाहन चालवायला लागली, तलवार घेते. हा पण तुमचा पोशाख परत पारंपरिक करायला तुम्हाला आवडतो तो एक वेशभूषा म्हणून काय हरकत नाही. माझा वेशभूषा म्हणून हरकत आहे पण परंपरा आणि हिंस्त्रता, बाई सर्जक असते, तलवार बाईच्या कमरेला नाही चांगली दिसत. जेव्हा भांडायची वेळ येईल त्यावेळेला तिने हवी. पण तुम्ही कायम क्रौर्याच्या गोष्टी बाई कधीच नाही करत. बाई विध्वंसाची गोष्ट करत नाही. बाई ही सर्जनशील असते, सर्जक असते, सर्जनशील असते. आणि त्यासाठी मला वाटतं की बायाने सर्जनशील स्ट्रॉंग पण व्हायचंय, आपल्या आपल्या हक्कांसाठी भांडायचंय. अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई त्या होत्याच का पण त्या त्यांच्या हक्कांसाठी त्यांच्याकडनं हिरावलं गेलं तेव्हा त्या लढलेल्या आहेत. हा कोणाला जाऊन युद्ध नाही केले त्याने. म्हणजे आज जसं समजा गाझापट्टीवर जाऊन कोणतरी बॉम्ब टाकते असं नव्हतं, त्या बायकांनी नाही केलं. बायका कधीच करणार नाहीत त्या, कारण बायकांनी ते करूही नये, कारण बाई ही बांधून ठेवते, तोडत नाही काही, असं मला वाटतं. तर अनेक गोष्टी आहेत ह्या. तर मला वाटतं आता ते व्हायला लागले थोडं. तर बाईने थोडं बाहेर पडावं आपल्या ह्याच्यातनं आणि आपल्या मुलींना आता नव्या पिढीला एक स्वतंत्र हात द्यावा. पण असंही समाजात होत आहे चित्र की आता स्त्री मिळवती झाली आहे आणि परिपक्व झाली आहे आणि ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते, त्यांना अति स्वातंत्र्य मिळालंय असं पण बोललं जातं. तर त्याविषयी हे तर बोलायलाच हवं. हे काय ते काय होतं जेव्हा एक समाज असतो ना, तुम्हाला जेव्हा भय वाटतं त्याला मग तुम्ही अशा अफवा पसरवत जाता बायकांच्या विषयी. म्हणजे ज्याला स्त्रीमुक्ती, स्त्रीवादी साहित्य लिहायला लागलं, स्त्रीमुक्ती चळवळी सुरू झाल्यानं त्याला काही लोकांनी खूप खिल्ली उडवली, त्याची खूपच टिंगल केली. आणि म्हणजे मी हे नेहमी उदाहरण देते. मी त्या नाटकात पाहिलं, आणखीन अनेक ठिकाणी असेल तर त्या एका नाटकामध्ये मी पाहायला गेले होते. मला असं वाटतं कुसुम मनोहर लेले नावाचं नाटक होतं आणि त्याच्यामध्ये नाटक खूप छान होतं. पण त्यातला एक डायलॉग मला नाही आवडला त्यासाठी की तो तिला न्याय देण्यासाठी स्त्रीमुक्तीच्या कार्यालयात जातो आणि तो आल्यावर ती बायकोला म्हणतो की मी तिकडे गेलो होतो पण त्या घरदार फुंकून सिगरेट फुंकत बसलेल्या बायका तिथे बसलेल्या. आता घरदार फुंकून सिगरेट फुंकत बसलेल्या बायका हे असं चित्र स्त्रीवादी लेखिकांचं तयार केल्यानंतर काय होतं मग बायका घाबरतात तिथे जायला. हे तू म्हणतेस ना की आता बायका जास्त बोलायला लागल्या. मुलींना पण म्हणतं की त्या डिमांडिंग झाल्यात आता जास्त, सगळ्या त्या मुली पूर्वीसारख्या राहिल्या. माझं म्हणणं हे आहे की मुली सक्षम झाल्यात ना किंवा मुली मुक्त व्हायला बघतायत, पण तुम्ही मुलांना सक्षम कधी करणार? स्त्रियांच्या बाबतीत आपण आजही ज्या बलात्काराच्या घटना घडतात किंवा होतात तेव्हा आपण मुलांना नाही सांगत ना. आपण मुलींना सांगतो कपडे कोणते घालायचे, मुलांना सांगतो का? मुलं कधीही येतात, मुलं किती मारामाऱ्या करतात, रस्त्यावर उभे असतात, नाक्यावर उभे असतात, टिंगलटेवाळी करत असतात, पण मुलींनी मात्र सातच्यात घरात यायचं. म्हणजे कायम मुलींनी कपडे कोणते घालायचे, मुलींनी कसं वागायचं, किती हसायचं, ह्याची बंधनं आपल्याकडे टाकली जातात. पण मुलांना पण हे शिकवायला पाहिजे की मुलगी म्हणजे वस्तू नाहीये, हे त्यांना शिकवायला पाहिजे. ते आपण शिकवत नाही. मी नेहमी असं म्हणते की महिला सक्षमीकरणाने बायका सक्षम झाल्यात, पण ह्या सक्षम झालेल्या बायकांबरोबर कसं राहायचं हे पुरुषांना आता शिकवायला हवं. ते स्त्रीने शिकवायला पाहिजे आणि त्यांच्या आयाने शिकवायला, कारण हे आयानाच जमेल. त्यांनी मुलाला सांगायला पाहिजे की मी जशी तुझ्यासाठी महत्वाची आहे किंवा तुझी बायको येईल तेव्हा सासू म्हणून तिने माझं जसं केलं पाहिजे तसं तुझं पण तुझं कर्तव्य तुझ्या सासू ससऱ्यासाठी करायचं. बरोबर आहे. तर हे सगळं आता आपण शिकवायला पाहिजे की त्यांची सुद्धा कर्तव्य त्यांच्यावरती असेल. मुलगी सगळं सोडून तुमच्याकडे येते आणि राहते, तिच्या आई वडिलांना तर तिच्या आई वडिलांचं सगळं करणं हे तुमचं पण कर्तव्य आहे. ह्या गोष्टी आता व्हायला पाहिजेत आणि आपण बायकांनीच कराव्या असं मला वाटतं. कारण बायकाच बदल आणू शकतात. परत एक छोटीशी ब्रेक पूर्वी एक कविता घेऊया. माझी एक कविता आहे आता, ही फार पूर्वी लिहिलेली आहे, म्हणजे त्याला जवळजवळ आता 30 वर्ष झालेली आणि म्हणजे यौवनात आहे पण तरी त्याचा आशय बदललेला नाहीये. पण ही एक थोडी बंडखोरीची कविता आहे. म्हणजे मी असं त्याच्यात म्हटलंय
आपण सगळ्याच बायका मुलींना एक स्वप्न दाखवलं जातं की कोणतरी राजकुमारी येईल आपल्या आयुष्यात, आणि मी असं म्हणते आहे, मी कशासाठी पाहते आहे वाट, तो येईल अबलक घोड्यावरून आणि नेईल मला त्याच्या कुठल्याशा स्वप्न नगरीत. खरं तर मला पळवायचे आहेत लगाम त्याच्या हातातले, खरं तर मला पळवायचे आहेत लगाम त्याच्या हातातले, आणि काढून टाकायचा आहे गर्भाशयाच्या वाटेवरचा त्याचा अहोरात्र पहारा. सगळ्याच म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टीने, म्हणजे बलात्कार असतील किंवा तुम्हाला मुलं कशी व्हावी, काय नाही होणं, सगळ्या गोष्टी, श्रीभूण हत्याचा पण आहे इथे प्रश्न, तुम्हाला मुलगा नाही, हे सगळ्या पहाराच त्यांचा आता काढून टाकायचा. माझ्याकडे येण्याचे सारे मार्ग मी बंद केले कायमचे, तर काय करेल तो. माझ्याकडे येण्याचे सारे मार्ग मी बंद केले कायमचे, तर काय करेल तो. लिहील एखादी कविता मिटल्या पिसाऱ्याची, जशी बाई लिहिते, की करेल घोषणा एकूणच विध्वंसाची. काहीही असो आता करावीच लागेल नाकेबंदी, शरीरावरून जाणाऱ्या स्वप्नांच्या साऱ्या पाऊलवाटांची, शरीरावरून जाणाऱ्या स्वप्नांच्या साऱ्या पाऊलवाटांची. प्रेक्षक, परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि नीरजाताईंशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ, आणि आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात नीरजाताई यांना आमंत्रित केलेलं आहे. नीरजाताई, अर्थात मला आता तुम्ही भाषांतराचा सुद्धा बरेचदा तुमच्या बोलण्यातनं उल्लेख आला. भाषांतर करणं हे एक वेगळं विश्व आहे, कारण भाषांतर म्हणजे सगळ्या भाषा आपल्याला अवगत पाहिजे, आपल्याला त्या भाषांचं ज्ञान हवं, म्हणजे हा एक वेगळाच टास्क आहे. आणि ते परत ते त्या लेखकाच्या मनात काय आहे ते तुमच्या वहीत उतरवणं हे फार कौशल्याचं काम आहे. तर ते तुम्ही बरीच इतकी वर्ष करत आहात, तर ते तुम्हाला कसं साध्य झालं. मी भाषांतर केलेलं आहे 1-2 ह्याचं स्वतः. म्हणजे मी मार्केटची एक छोटी कादंबरी आहे नो वन राईट्स टू कर्नल, तर त्याचं मी एक भाषांतर केलं, आणि अप्ताव्या पाज मी आता त्याचं नाव घेतलं. त्याच्या कविता सुद्धा खूप जबरदस्त आहेत, त्याच्या कवितांचं मी थोडं ट्रान्सलेशन केलंय. काही म्हणजे के सच्चिदानंदच्या काही कवितांचं केलेलं आहे. कात्यायनी म्हणून हिंदी कवयित्री आहे, तिचं केलेलं आहे. पण हे थोडंच काम आहे माझं. तसं खूप ज्या पद्धतीने आजच्या आपल्या मराठीतले भाषांतरकार करतायत तसं काम माझं तेवढं अजून नाहीये. पण आम्ही ना एक ट्रान्सलेशन सेंटर चालवतो. म्हणजे माणगावला, म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव जवळ एक वडघर नावाचं छोटं गाव आहे. त्या गावाजवळ आमची ना साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट म्हणून एक जागा आहे, आणि तिथे ती संस्था उभी केलेली आहे साने गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये. आणि त्यावेळेला साने गुरुजींचा अंतर्भरतीचा विचार होता, तो आम्हाला पुढे न्यायचा होता. आता हे आपण भाषांतराबद्दल बोललो ना, तर साने गुरुजींचं असं म्हणणं, साने गुरुजींनी प्रचंड काम केलं भाषांतराचं, आणि त्याला साने गुरुजींचं असं म्हणणं होतं की आपण आपली भाषा आहेच, पण आपली माय आहे, पण मावशा सुद्धा पाहिजेत बरोबर, आणि ह्या मावशांना जोडून घ्यायला पाहिजे ह्या सगळ्या. आणि विशेषतः म्हणजे विश्वभारतीची कल्पना रवींद्रनाथांची आणि साने गुरुजींची अंतर्भारतीची, म्हणजे भारतातल्या ज्या भाषा आहेत सगळ्यांना त्यांना जोडून घ्यायचे. मग ती मल्याळी असेल, मल्याळम किंवा कन्नड असेल, तेलुगू असेल, गुजराती असेल, सिंधी असेल, तर ह्या भाषांमधनं सगळं आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. तर तो विचार घेऊन डोक्यात घेऊन काही लोक त्यावेळेला साने गुरुजींच्या विचाराची, त्यांचे सेवादलाची काही लोक होती, त्यात गजानन खातू हे प्रामुख्याने पुढे होते, आणि त्यांच्याबरोबर त्यांनी हे स्थापन केलं. पहिले त्याचे अध्यक्ष अमोल पालेकर होते, नंतर मग एक अर्जुन टांगळे होते, सुधीर देसाई, युवराज मोहिते, मी होते अध्यक्ष, आणि आता मी सध्या अनुवाद सुविधा केंद्राचे अध्यक्ष आहे. अनुवाद सुविधा केंद्राची कल्पना रामदास भटकर यांच्या डोक्यातून आली की त्यांनी अंतर्भारतीची कल्पना, आम्ही एक आंतरभारतीय साहित्य संमेलन घेतलं होतं, आणि त्याला इंदिरा गोस्वामी आल्या होत्या, आसामी लेखिका. महाश्वेता देवींना सुद्धा त्याच्या आधी बोलवलं होतं, म्हणजे ह्या सगळ्या इतर भाषिकांना बोलवलं होतं. आणि त्याला मग रामदास भटकांच्या मनात आलं की आपण जास्त काही करू शकणार नाही, कारण आपल्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, पण आपण त्यांना सुविधा देऊया. आणि मग आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र ह्यांना तिथे जागा द्यायची, त्यांना पुस्तकं द्यायची, त्यांना शब्दकोश द्यायचे, आणि त्यांना तिथे कामासाठी
महिनाभर राहायचं असेल तर येऊन राहू शकतात ते, अशी आम्ही जागा तयार केली तिथे. ते आमचं मोठं केंद्र आहे आणि चांगलं गेस्ट हाऊस आहे, सगळं आहे. आणि तिथे लोक येतात, अभ्यास करतात. आमचे खूप कार्यक्रम होतात तिथे, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत. त्यातला आंतरभारतीय अनुवाद सुविधा केंद्राचे आणि आम्ही अनेक प्रोजेक्ट घेतलेले आहेत. आता कथांचं म्हणजे मराठीतल्या ज्या महत्वाच्या 10 लेखिका आहेत आत्ताच्या कथा लेखिका, त्यांच्या पुस्तकांचं ट्रान्सलेशन आम्ही साहित्य अकादमीकडे आता सबमिट केलेलं आहे. तर ते कधी येते पाहूया. तर हे सगळं असं काम आम्ही करतो आहोत. म्हणजे भाषांतराचा जांभेकर पुरस्कार देतो. विंदा करंदीकरांना जेव्हा ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालं त्याला त्याने आम्हाला 2 लाख रुपये दिले होते. 2 लाख रुपये दिले आणि त्याने सांगितलं की ह्याच्यात ना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाने पुरस्कार द्या. आणि तो आम्ही दरवर्षी आता देतोय. जवळजवळ 20 पुरस्कार झाले. ह्या वर्षी आता 11 ऑक्टोबरला कार्यक्रम. तुम्हाला स्वतःला एवढे पुरस्कार मिळाले, माझी अख्खी डायरी भरली असती पुरस्कार लिहिपर्यंत. कमाल. म्हणजे पुरस्कार मिळाल्यावर एक वेगळा आनंद होतो, कारण आपल्या कामाची पावती एक पुरस्काराच्या माध्यमातून आणि नवीन लेखनाला प्रेरणा पण मिळतेच. काय होतं की तो एक जबाबदारी पण वाढते तुमच्या याच्यात. म्हणजे आनंद आहेच आपल्या लेखनाला पावती मिळण्याची, पण जबाबदारी वाढते की एक तुम्हाला चांगलं काहीतरी आणखी नवीन द्यायला पाहिजे, दर्जेदार आणि नवीन द्यायला पाहिजे. तेच बोलता कामा नये असं पण होतं त्याच्यात. तरी पण मी म्हणे इंदिरा संत, विजया राजाध्यक्ष अशा फार मोजक्या लेखिका झाल्या. असं शांता शेळके त्यांच्या पलीकडे आता लिहिणाऱ्या आजच आमचं झालंय काय मराठी लेखिकांचं संमेलन झालंय. तुम्हाला खोटं वाटेल पण कितीतरी लेखिका लिहितायत, फक्त त्या किती लोकांपर्यंत पोहोचल्या. आणि त्या खूप महत्वाचं मी जे म्हटलं ना की बंडखोरीची म्हणजे आज आता आमच्याकडे हिना कंसर नावाची लेखिका आहे, ती पत्रकार आहे आणि लेखिका आहे. हिना कौसर खान आहे किंवा शिल्पा कांबळे आहे. आता ह्या नवीन मुली, मनस्विनी लता रवींद्र आहे, ह्या नवीन मुली आहेत. किंवा आमच्या काळामध्ये प्रज्ञा पवार, दया पवार, मी आहे, कविता महाजन आहे, अरुणा ढेरे आहेत, मल्लिका अमरशेक आहे, रजनी परुळेकर होत्या. ह्या कितीतरी सुमत्री क्षेत्रमाळे वगैरे यांचं लेखन होतं ना, ते थोडंसं कसं होतं, परंपरा सांभाळून लिहिणारं आणि ह्या चौकटीत बसणारं होतं. तुम्ही जी नावं घेतली म्हणजे शांताबाईंचं पण चिंतनात्मक लेखन होतं, पण बंडखोर लेखन आहे ना ते मी जे मगाशी गौरी देशपांडे, सानियाचं नाव, मेघना पेटे आहे किंवा प्रतिमा जोशी आहेत, अशा अनेक कथाकार आहेत आपल्याकडे. मोनिका लिहिते एक वेगळं जग समोर आणते. हे सगळ्यांची जग अशी आज वेगवेगळी आहेत. मला असं वाटतं की आपला सगळा सर्वसामान्य वाचकांना ह्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही, त्यांना माहितीच नाहीये, असं झालेलं आहे थोडंसं. ह्या इतक्या आणि वेगळं लिहित आहेत, वेगळं जग आणतायत. म्हणजे प्रतिमा जोशीच्या कथेमध्ये एक सगळं जहन्नम नावाचा कथासंग्रह, ते सगळं नरक झालेलं बायकांच्या आयुष्याचं त्याचं जग येते. किंवा प्रज्ञाचा सगळ्याच म्हणजे तिचा कथासंग्रह असेल, नाटक असेल किंवा कविता असतील, ह्या आधीच्या सगळ्या परंपरा तोडणाऱ्या आहेत असं मला वाटतं. म्हणजे ह्या सगळ्या जणी लिहिणाऱ्या ह्यांच्याबद्दल खूप म्हणजे शांताबाईंबद्दल आदर आहे सगळ्यांना. शांताबाईंची कविता आहेच, पण मला वाटतं की एक स्त्रीचा बदल जो झाला ना सगळा, मी जे मगापासून चौकटी मोडण्याची गोष्ट बोलते ना, ती ह्या सगळ्यांनी केलेली आहे. आणि आज सानिया पण तिथे आली होती, सानियाचं लेखन असेल. म्हणजे मी म्हणते ना की ह्या सगळ्या लेखिकांनी आत्मभान दिलं बाईला, आत्मशोधाकडे घेऊन गेल्या त्या. हा आत्मभान देणारं लेखन ना आपल्या आज स्त्रिया वाचतायत किती, हा मला प्रश्न पडतो. किती जणी वर्तमानपत्र ते वाचतात. म्हणजे मला वाटतं की पुरुषांचं नाहीये ते फक्त काम ना. आपल्या घरात वर्तमानपत्र आलं की पहिलं पुरुषाच्या हातात जातं. ते ज्या दिवशी बाईच्या हातात येईल ना त्या दिवशी काळ बदलेल असं मला वाटतं. घरात आलेलं वर्तमानपत्र पहिलं बाईच्या हातात जायला पाहिजे. जगात काय चाललंय ते तिला कळायला पाहिजे. राजकीय असू दे, सामाजिक असू दे, सांस्कृतिक असू दे, सगळ्या क्षेत्रात काय काय होते ते आपल्या बायका जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत का? पुरुष प्रधान संस्कृती ती करून घेत नाही, पण ते करायला हवं आता. तर तुम्हाला म्हणजे ती पुरुष प्रधान संस्कृती आपण ज्याला हा उत्सव करतोय, आज तुम्ही म्हणालात की जागर स्त्री शक्तीचा आहे. हा स्त्री शक्तीचा जागर, स्त्री शक्ती म्हणजे काय आहे? फक्त बोलण्यापुरतं नको येते. तर आपली शक्ती काय आहे ती फक्त जेवण करण्यामध्ये आपण फुकट नाही घालवायची आणि तारेवरची कसरत करण्यात. आज सगळ्या बायका बिचारा मी बघते ट्रेनला जाताना नोकरी करतात, स्वयंपाक करून पहाटे उठून मुलांचा अभ्यास घेणं, सगळ्या जबाबदाऱ्या करून म्हणजे डबल काम करायला लागल्यात त्या. अर्थार्जन सुद्धा करतात. आणि पुरुष म्हणतात की आम्ही तुम्हाला थोडं सांगितलं करायला, तुम्हाला करायचं घरात बसायचं तर बसा घरात. म्हणजे पुरुषाला अजूनही बाईला आपल्या डिपेंडंट ठेवायचं आहे, अवलंबून ठेवायचं आहे. आणि अर्थात म्हणजे
मला असं वाटतं की प्रत्येक बाईने अर्थार्जन का करायला हवं. काही प्रसंग येऊ शकतो, आपल्याला उभं राहायचं असेल तर आपल्या उद्या मला समजा वाटलं की मला नाही राहायचंय हा बरोबर, हा मला मारतोय, हा माझा त्रास होतोय, मला ह्या माणसाचा मला छळ होतोय, पण बायका मग आयुष्य रेटतात. आणि आपल्याला परत ना एक आहे ना, स्त्रीवादामध्ये खूप चांगली गोष्ट सांगितली तेजस्विनी, भगिनी भावाची. आपण बायकाने एकमेकींमध्ये भगिनी भाव वाढवला पाहिजे. एकमेकींवर टीका करण्यापेक्षा कोणी काय उलट संकटात असेल तर आपण धावून जायला पाहिजे. म्हणजे तिने समजा घर सोडलं तर काय, तिने घर सोडलं, त्याच्यावर गॉसिप सुरू होतं, हे होतं. आपण समाजाला खूप घाबरतो. तो समाजाला आपण आता बायकांनी एकत्र येऊन एकमेकींच्या बाजूने उभं राहायला पाहिजे, मदतीला उभं राहायला पाहिजे. आणि बाईने ठरवलं पाहिजे की आपण जागर घालायचा आहे ना, तो आपल्या शक्यतांचा, आपल्या मध्ये काय असलेली जी ताकद आहे ना, मग ती कसली असेल, अर्थार्जनाची असेल. आज इतक्या आपल्याकडे आता अलीकडे एवढ्या दिसत नाहीत, पण तुम्ही न्यूझीलंडच्या पंतप्रधान पाहिले असतील किंवा दुसऱ्या देशातल्या बघितले असतील, ज्या टफ आहेत त्या, आणि परत सर्वसामान्यांसारख्या राहत आहेत. सर्वसामान्य बायकांसारख्या राहताना सुद्धा त्या हे करतायत. म्हणजे आपल्यातल्या सगळ्याच जाणीवा दाखवल्या. आणि तिकडे पुरुष सुद्धा म्हणजे तुलनेने सगळीकडे पुरुष प्रधान व्यवस्था आहे, पण आपल्याकडे अजूनही ती जास्त डॉमिनेटिंग आहे असं मला वाटतं. तर बायकांनी मी म्हणून म्हटलं की पुढचे पुरुष तरी आपण चांगले तयार करूया, हा एक जागर स्त्री शक्तीचा आपण घालूया असं मला वाटतं. बरोबर, नक्कीच. आता तुम्ही कथा संग्रह, ललित आणि कविता संग्रह असं सगळ्या म्हणतात, सगळ्या दालनं तुमच्याकडे कॉलम पण लिहिले. तुम्ही रमता कशात कवितेमध्ये? नाही म्हणजे माझं सांगू का, म्हणजे त्या वेळेला जे सुचेल ते आहे माझं. मला पूर्वी असं वाटायचं की मी कवितेत, पण आता मी कादंबरी लिहिताना सुद्धा खूप एन्जॉय केलं. माझी जी कादंबरी आता जी आली ती गाजली पण बऱ्यापैकी. राजकीय बायका जास्त लिहित नाहीत, पण माझी कादंबरी थोडं राजकीय भाष्य आहे त्या कादंबरीमध्ये सगळं. तर ते हे जे सगळं आहे ना लेखन, ती एक ऊर्जा देतं मला. सगळंच माझं लेखनच मला ऊर्जा देतं. म्हणजे मी आता कॉलम लिहिलेले आहेत आणि माझ्या मनात जे काय होतं, आपल्या आता मनात हे प्रश्न आहेत मला असं वाटतं, मग ते कवितेतनं सगळ्याच वेळेला आपल्याला मांडता येत नाही किंवा सांगता येत नाही, पण ते मग कॉलममधनं मांडता येतात किंवा कादंबरीमधनं वेगळी पात्र निर्माण करता येतात, नायिका निर्माण करता येतात, ज्या किंवा सगळेच म्हणजे जी काही पात्र असतील, सिच्युएशन्स असतील त्या निर्माण करता येतात. कविता परत मिताक्षरी असते, त्याच्यातनं कमीत कमी शब्दात खूप सांगायचं असतं. त्यासाठी शब्दांची निवड खूप करावी लागते. म्हणजे आजकाल मी बघते कविता लिहिताना बरंचसं विधानात्मक कविता लिहिली होती. विधानात्मक तुम्ही लिहिलं तर मग ते गद्य होतं, बऱ्याचदा गद्यच असतं. पण तुम्ही जेव्हा एखाद्या शब्दात ना एक छोटासा शब्द घेता आणि त्याच्यातनं खूप सांगतो. म्हणजे विजय तेंडुलकर म्हणायचे की सगळ्यात कठीण गोष्ट कविता लिहिणं आहे, कारण कवितेतनं तुम्ही कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त सांगता, असं ते मला म्हणालेले. मी तुमच्यात कौतुक आहे नीरजा, की मला हे कधीच जमणार नाही, मला म्हणाले होते. मी नाटक लिहितोय, मी सांगतोय मला काय, पण नाटक लिहिणं सुद्धा खूप कठीण गोष्ट आहे. पण ते मात्र आणि नवीन सगळं सांगणं, म्हणजे तेंडुलकरांची नाटकं तर जबरदस्तच होती. पण हेच सांगते मी की समाजावर भाष्य करणारं, एकीकडे सगळं लिहिणारं, म्हणजे आमची ही सगळी पिढी आहे ना. आता मी जी नावं घेतली, रजनी परुळेकर पासून मल्लिका अमर शेख किंवा प्रज्ञादया पवार, कविता महाजन, ही सगळी नावं घेतली. ह्या सगळ्या जणींना निसर्ग आणि प्रेम आणि ह्याच्यात नाही राहिलं, किंवा बाईचं जे उदात्तीकरण केले ना मातृत्वाचं, फक्त आपल्याकडे काय होतं, आपल्याला तुम्ही देवी आहात आणि माता आहात, पण बाईला आई म्हणून पूजायचं आणि बाई म्हणून उपभोगायचं, ही आपली संस्कृती आहे. तर ही संस्कृती आपल्याला मोडायला पाहिजे. अशी संस्कृती, म्हणजे तुम्ही बाईला हे द्या, रिस्पेक्ट द्या, आदर करा, तिच्या बाईपणाचा करा. आई म्हणून फक्त नका करू, पण बाई म्हणून तुम्ही तिचा नाही आदर करा, ते करायला म्हणजे. मुलगी आणि आईवर खूप जण लिहितात आणि खूप तिचं प्रेमाने करतात, पण ती बाई म्हणून जेव्हा समोर येते ना, त्या बाईला फार वाईट पद्धतीने ऍड्रेस केलं जातं, वापरलं जातं सगळ्याच बाबतीत. अजूनही ती उपभोग्य वस्तू आहे अनेकांसाठी, आणि म्हणूनच हे बलात्काराचं प्रमाण आपल्याला दिसतंय सगळं. तर ह्यासाठी आपल्याला सगळ्या स्त्रियांना असा स्ट्रॉंग राहायला पाहिजे असं मला वाटतं. आता पुढचे प्रोजेक्ट काय, म्हणजे काय असं ठरवलंय की काही ठरवून काही लिखाण करायचं आहे का? नाही, आता मला अजून कादंबरीचा तेवढा पैस नाही झालाय, पण माझ्या 1-2 दीर्घ कथा किंवा लघु कादंबरीसारखं एक तयार झालेली आहे. छोटी आणखीन कथा आहेत, एक कथासंग्रह येतोय, 2-3 पुस्तकं येत आहेत आता ह्याच्यानंतर, ते चालू आहे. मी जसं म्हटलं की नाटक लिहायला कठीण आहे, मला खूप वर्षापासून इच्छा आहे, पण मी अजून लिहिलं नाही. होईल की नाही मला माहित नाही, पण झालं तर चांगलं. पण
तोच एक फॉर्म राहिलाय माझ्याकडे असं मला वाटतं. पण जोपर्यंत आहे जिवंत तोपर्यंत लिहित राहील, कारण लिहिणं मला दृष्टीने लिहिणं हा माझा श्वास आहे. आणि नाव तर समर्पक आहे, नीरजा, म्हणजे वाहत राहणारी नदी. त्यामुळे मला हे असंच वाहत शब्दात व्हायचंय. शब्दात. आता कार्यक्रमाच्या अखेर तुमच्या कवितेने व्हावं असं तुम्हाला विनंती करते. एक कविता याची आहे, पुस्तकांविषयीची आहे, की कसं आपण त्याच्यातनं काय काय मिळतो, वाचत का राहायला पाहिजे, आणि पुस्तकांच्या बाबतीमध्ये पण थोडंसं कशी जपावीत पुस्तकं, काय काय करावं त्यांनी. तर ते त्याच्याविषयी. पुस्तकं नसतात शोभेची वस्तू, पुस्तकं नसतात शोभेची वस्तू, जी ठेवून द्यावी काचे पलीकडे मिरवण्यासाठी. ती वाहू द्यावीत एका हातातून दुसऱ्या हातात नदीसारखी. ती वाहू द्यावीत एका हातातून दुसऱ्या हातात नदीसारखी. कौलावरून जसे उतरतात पावसाचे थेंब, तशी उतरू द्यावी डोळ्यात, रेंगाळू द्यावीत मनाच्या अनवट वाटांवर. मात्र कधी हाताळू नयेत ती धुसमुसळ्या हातांनी. काढू नये सालटी त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेल्या हास्याची. लक्तर झालेली पुस्तकं दिसतात बलात्कार झालेल्या बाईसारखी उद्ध्वस्त. लक्तर झालेली पुस्तकं दिसतात बलात्कार झालेल्या बाईसारखी उद्ध्वस्त. पुस्तकांना जपताना जीवापाड शोषून घ्यावे श्वासात मनभर पसरत जाणारे शब्दांचे अर्थ, जे दरवळत असतात पुस्तकांच्या पानांतून, त्यांना सामावून घ्यावे जगण्यात. पुस्तकांच्या पानापानात विखुरलेली असतात हजारो कोडी माणसाच्या मनातली. पुस्तकाच्या पानापानात विखुरलेली असतात हजारो कोडी माणसाच्या मनातली, आणि त्यातील शब्दात लपलेल्या असतात हजारो गोष्टी न सांगितलेल्या. त्या समजून घेतल्या तर पुस्तकं जगतात युगानुयुगे. त्या समजून घेतल्या तर पुस्तकं जगतात युगानुयुगे. केवळ शब्दांचे बुडबुडे सहन होत नाहीत त्यांना. पुस्तकांना केवळ शब्दांचे बुडबुडे सहन होत नाहीत. अशा वेळी ती स्वतःच जातात काळाच्या पडद्यावर. अशा वेळी ती स्वतःच जातात काळाच्या पडद्याआड. मरून जातात पुस्तकं जर तुम्ही ओतलं नसेल तुमचं मन त्यात उमटलेल्या शब्दात. पुस्तकांना बांधू नये करकचून आशय तंत्राच्या घाटात, आणि ढकलूही नये कोणत्याही उतरंडीवर. जात धर्म वंश भेदाचं लोण पसरलं पुस्तकात तर कदाचित होतील युद्ध पुस्तकातही. करुणेच्या अथांग सागरात, करुणेच्या अथांग आसमंतात लहरणारी पुस्तकं थांबवतात युद्धांना. सांगत असतात गोष्टी माणसा माणसातील ओलाव्याच्या. पुस्तकांना जपावं गर्भात वाढणाऱ्या लेकरासारखं. पुस्तकांना जपावं गर्भात वाढणाऱ्या लेकरासारखं. हळुवार फिरवावा हात त्यांच्या जावळावरून, आणि कुशीत घेऊन निवांत लिहावी नव्या सूर्यांची नवी भाषा त्यांच्या भाळावर. नव्या सूर्याची नवी भाषा त्यांच्या भाळावर. वा वा, खूप छान. ही सगळी पुस्तकं सुद्धा बायकांच्या आयुष्यात येऊ देत असं मी म्हणेन. जर आपल्याला खरंच आपला स्वतःचा जागर करायचा असेल तर वाचा आणि विचार करा, एवढं मी म्हणेन. कारण साहित्याने आपल्याला किती दिलेलं आहे, खूप दिलेलं आहे. तुम्ही आज तुमच्या मुलाखतीतून खूप बोधामृत आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी दिलं. आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. मी पण तुमच्या FM चॅनलचे खूप मनापासून आभार मानते की मला इथे बोलवलं आणि माझे काही विचार असतील ते इथे प्रगट व्यक्त करायची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या जगण्यासाठी. तर प्रेक्षक, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आजच्या आपल्या पाहुण्या कलाकार होत्या कवयित्री लेखिका नीरजाताई. नीरजाताई, पुनश्च आभार मानते. आणि मला वाटतं अधिक तुम्ही समृद्ध करावं, तुमचं जे काही साहित्य किंवा काही आहे, तुमचे विचार आहेत ते आमच्या अधिकाधिक श्रोतांपर्यंत पोहोचावेत अशी तुम्हाला विनंती करते. तुम्ही पुन्हा या आमच्या स्टुडिओमध्ये. आणि प्रेक्षक, आमची ही मुलाखत तुम्हाला आवडलीच असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. Acharya 90 FM 90